ठाण्यातील शहापुरात मंदा म्हस्कर या महिला शेतकऱ्यानं अर्धा एकर शेतीमध्ये भेंडीची लागवड केली आहे। या पिकातनं त्यांना 2 महिन्यात लाखांचं उत्पन्न मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर ही भेंडी बाहेर देशातही एक्सपोर्ट होत असल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केलंय। या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उमेश जाधव यांनी। आपण सध्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील अर्जुली या गावात आलो आहोत। या ठिकाणी एका महिला शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये भेंडीच्या पिकाची लागवड केलेली आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊ की कशा प्रकारे त्यांनी शेती केली आणि किती उत्पन्न मिळणार आहे। माऊली, काय सांगाल, कशा प्रकारे तुम्ही भेंडीची लागवड केली आणि किती उत्पन्न मिळतं? आम्ही ही अर्धा एकर जमीन आहे आमची। या एकरामध्ये आम्ही जवळजवळ 1 ते 1.5 किलोची लागवड केलेली आणि याच्यामध्ये 6,000 प्रमाणे राधिका बियाणं लावलेलं आहे आणि उत्पन्नाची सुरुवात आम्हाला 2 महिन्यानंतर होते। उत्पन्न आमचा एक कंपनी बॉक्सला माल घेते आणि हा बॉक्सचा रेट ठरलेला आहे। ही जैविक भेंडी आहे, ऑर्गॅनिक भेंडी आहे। मी उमेश जाधव, झी मीडिया, शहापूर। पुण्यातील आंबे गावात बदलत्या हवामानाचा कांदा पिकाला मोठा फटका बसलाय। पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय, त्यामुळे शेतकऱ्यांवर औषध फवारणीची वेळ आली आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतातूर झालेला आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। गेली काही दिवसापासून वातावरणात मोठे बदल झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत। सध्या मी कांद्याच्या पिकामध्ये उभा आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर सध्या शेतकऱ्यांची कांदा फवारणीची आपल्याला लगबग पाहायला मिळत आहे, कारण वातावरणात मोठे बदल झाल्याने कांद्याच्या पिकावरती मावा, करपा यांसारख्या रोगाचे प्रादुर्भाव वाढलेले आहेत। शेतकरी फवारणी करत आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? सध्या 2 दिवसाच्या उन्हामुळे याच्यावरती शेंडे जळणे, म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो करपा, परत गाभ्यामध्ये मव्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे। त्याच्यामुळे आता शिकणे घेणं गरजेचं आहे। पण शिकणे करून रोग आटोक्यात येतो। आता शिकणी करणं तर भाग आहे, केली तर पाहिजे। असं तर पीक सोडून देता येत नाही। त्याच्यामुळे मग आता या शिकण्या घ्यायचं चालू आहे। पाहूया, कंट्रोल झालं तर झालं, नाही तर मग त्याला काय पर्याय नाही। नक्कीच तापमानाचा पाराही वाढलेला आहे आणि त्यामुळे वाढत्या तापमानामुळे दुसरीकडे रोगाचा प्रादुर्भाव वाढतो। त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या कांदा फवारणीची वेळ आलेली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे। अमरावतीमध्ये 4 दिवसीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं। या प्रदर्शनामध्ये 288 स्टॉल्स लावण्यात आलेत। यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या द्वारे शेतीसाठी लागणारा अत्याधुनिक ट्रॅक्टर, अवजारं देखील इथे ठेवण्यात आलेली आहेत। तर यामध्ये बियाण्यांच्या विविध प्रजाती, सेंद्रिय शेती, रासायनिक खत आणि औषधांचा देखील समावेश होता। नंदुरबारमध्ये हवामानात सातत्यानं बदल होत असल्यानं पपई पिकाला याचा फटका बसतोय। त्यामुळे पिकांचं संरक्षण करण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना राबवत आहेत। कडक उन्हामुळे पपई पिकाला तडे जाण्याची शक्यता असते, त्यासाठी गोणपाट लावून पिकांचं संरक्षण केलं जातं। परभणीच्या 21 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडनं 3 वर्षांपूर्वी साखर कारखान्याचा सभासद करून घेण्यासाठी शेअर म्हणून शेतकऱ्यांकडनं प्रत्येकी 25,000 रुपये घेतले होते। मात्र अद्यापही सभासद न करून घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। त्यामुळे तत्काळ सभासद करून घेत फायदे देण्याची मागणी सोनपेठ बाजार समितीचे संचालक रामेश्वर मोकाशे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। मागणी पूर्ण न झाल्यास प्राणांतिक उपोषण करण्याचा देखील इशारा दिला आहे। कारखान्याने जवळपास 3 वर्षापूर्वी 25,000 शेतकऱ्याकडून घेतली, पण आतापर्यंत आम्हाला सभासद बी करून घेतलं नाही शेतकऱ्यांना कारखान्याचं। आणि छटाक साखर पण कारखान्याची दिली। असे बरेचसे शेतकरी की जवळपास 1000च्या वर आकडा जाईल, 1000त आकडा जाईल, इतक्या शेतकऱ्यांचे 25,000 रुपये। आमची एकच मागणी किंवा शेतकऱ्यांना तात्काळ त्यांनी सभासद करून घ्यावे व जे काही मोबदला असते सभासद केल्यानंतर ते मोबदला शेतकऱ्यांना द्यावा, एवढीच आमची विनंती या कारखान्याकडे।